बेकायदेशीर सावकारी प्रकरणी यशवंत पवारांची उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता जोर धरते। सोलापूर शहरातील जादा व्याज आकारणाऱ्या सावकारांना पाठीशी घालणाऱ्या शहर उपनिबंधक व कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याबाबत साप्ताहिक कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार यांनी जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर सावकारी व्यवसाय सुरू असून या बेकायदेशीर सावकारीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत, तर काही जण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत। अशा बेकायदेशीर सावकारीला पायबंद घालण्यास सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी संस्था व कार्यालयीन अधीक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा। याबाबत साप्ताहिक कार्यसम्राटचे यशवंत पवार यांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी शहर उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। त्याचबरोबर सोलापूर शहरातील सावकारीबाबत शहर उपनिबंधक कार्यालय प्राप्त झालेल्या सर्व प्रकारच्या निवेदन तक्रारींची माहिती अधिकार अर्जात मागवली होती। याबाबत उपनिबंधक सोलापूर शहर यांनी माहिती दिली नाही। त्याचबरोबर यशवंत पवार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून कोणत्याही सावकारावर अद्याप कारवाई झालेली नाही। यावरून शहरातील जादा व्याज आकारणाऱ्या सावकारांना उपनिबंधक व कार्यालयीन अधीक्षक पाठीशी घालत असल्याचा प्रकार दिसून येत असल्याचं यशवंत पवार यांनी तक्रारीत म्हटलं आहे। शहरातील फोफावलेल्या सावकारीला पायबंद नाहीच, सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत। सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मांचे वसलेले शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या शहरात अनेक यात्रा, जत्रा, सण, उत्सव, मिरवणुका उत्साहात पार पडतात। उत्सवप्रिय शहर म्हणून आगळेवेगळे ओळख असून एकेकाळी सोलापूरमध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जाणकार सांगतात। जुन्या जमान्यात सोलापूरमध्ये नरसिंगगिरजी मिल, जाम मिल यासह इतर काही मिल होत्या, त्यातून कापड निर्माण होत असे। चाटीगल्ली, सराफ बाजार सारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते। कालांतराने सोलापूरमधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले। मिल बंद पडल्या अन कामगार देशोधडीला लागले, बेरोजगारी वाढली, कमावणारा एक अन खाणारा चार अशी अवस्था सुरू झाली। यात राजकारण आल्याने सोलापूरचा विकासऐवजी भकास झाला। सोलापूर शहरात सावकारी परवाना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक संस्था सहकारी संस्था सोलापूर शहर हे कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेच कमी दराने व्याजबट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते। सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात। सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिलं जात नाही। शेवटी जादा व्याज घेणाऱ्या सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। याला जबाबदार कोण? वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात, परंतु नियम करणारेच नियम पायदळी तुडवतात अशी चर्चा आहे। सोलापूर शहरात परवाना असलेले आणि नसलेले अनेक सावकार असून 5%, 10%, 20% सावकार समोरच्या व्यक्तीची गरज पाहून व्याज आकारतात। त्यासाठी कोरे चेक, बॉन्ड घेतात। वेळप्रसंगी घर, जागा, शेती लिहून घेतात आणि शेती, घर, जागेवर कब्जाही घेतात। सोलापूर शहरात व्याजबट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक सावकार शेतजमीन, घरजागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो। सावकारच्या या कृतीला पायबंद घालण्यासाठी उपनिबंधक सोलापूर शहर आणि कार्यालयीन अधीक्षक यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। यावरून शहर उपनिबंधक कार्यालयीन अधीक्षक हे सोलापूर शहरातील जादा व्याज आकारणाऱ्या सावकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यशवंत पवार यांनी केला असून अशा अधिकाऱ्यांवर आपण योग्य ती कारवाई करावी अशी लेखी पत्राद्वारे जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे।